नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण गावरान चवीची चमचमीत गवार बटाट्याची रस्साभाजी कशी बनवायची ते व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. बघा, सर्वात पहिलं आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. बघा, नीट करून स्वच्छ धुवून घेतलेले आपण गवार घेतलेले आहे. गवार कढईमध्ये टाकून बघा, गवारमधलं पाणी आटल्यावरती थोडंसं आपल्याला तेल टाकून गवार आपल्याला थोडीशी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे. बघा, गवार भाजल्यामुळे बघा गवारीच्या भाजीची चव अप्रतिम अशी लागते. हलकीशी डागपर्यंत इथे गवार आपण अशा पद्धतीने भाजून घेतलेली आहे. बघा, ह्या पद्धतीने गवार भाजून घ्यायचे आहे. गवार काढून घेतलेले आहे. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. बघा, कट करून आपण एक बटाटा घेतलेला आहे बरं का. बघा, बटाटासुद्धा आपण भाजून घेणार आहे बरं का. बघा, बटाटा पण 2 ते 3 मिनटं छान असा भाजून घ्यायचा आहे. बटाट्यावरती बघा झाकण ठेवून छान अशी 1 मिनिटभर वाफ काढून घेऊया, म्हणजे बटाटा पटकन आपला शिजला जाईल. बघा, बटाटा छान असा बघा इथे वाफवून घेतलेला आहे. बटाटा आपण काढून घेतलेला आहे. त्याच कढईमध्ये बघा 1 चमचा तेल सोडलेला आहे. तेल गरम झाल्यावरती बघा इथे एक टोमॅटो, लाल बुंद टोमॅटो बारीक कट करून टाकलेला आहे. तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये बघा कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकलेली आहेत बरं का. हळद पावडर टाकलेली आहे आणि घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे. बघा, आज आपण कांदा लसूण मसाला न वापरता आज आपण मस्त अशी गवार बटाट्याची रस्साभाजी बनवत आहे. बघा, मसाला भाजण्यासाठी थोडंसं आपण पाणी टाकलेलं आहे बरं का. त्यामुळे मसाला छान असा भाजला जातो. बघा, शेंगदाण्याचं बारीक असं कूट करून टाकलेलं आहे. हॉटेलसारखी मस्त ग्रेव्ही होण्यासाठी बघा शेंगदाण्याचं कूट असतं ना, असं तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं. त्याच्यामुळे छान अशी भाजीला चव येते बरं का. बघा, शेंगदाण्याचं कूटमध्ये व्यवस्थित मसाल्यामध्ये भाजून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं अशी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे आणि उकळी छान येऊ द्यायची. छान मसाला भाजला की त्याच्यामध्ये बघा इथे भाजून घेतलेली बटाटा आणि भाजून घेतलेला गवार टाकून द्यायचा आहे आणि व्यवस्थित बघा छान अशी मसाल्यामध्ये 1-2 मिनटं छान अशी गवार बटाटा परतून घ्यायचा आहे बरं का. त्याच्यामुळे बघा छान अशी गवार बटाट्याची भाजी चमचमीत होते आणि खाताना अप्रतिम अशी लागते बरं का. बघा, छान असं मिनिटभर आपण इथे गवार परतून घेतलेली आहे. बघा, ह्या गवारीवरती आता झाकण ठेवून आपण 1 मिनिटभर छान अशी वाफ काढून घेऊया, ज्यामुळे पटकन गवारी आपली शिजली जाईल बरं का. जर तुम्हाला बटाटा आणि गवारची रस्साभाजी आवडत नसेल तर ह्या पद्धतीने सुकी भाजी बनवून पहा, चवीला अप्रतिम होते बरं का. बघा, गवार आणि बटाट्यावरती झाकण ठेवून मिनिटभर वाफ काढून घेतलेली आहे. त्यामुळे गवार आणि बटाटा पटकन आपला शिजला जाईल बरं का. आता बघा, जेवढा आपल्याला बटाटा आणि गवारचा रस्सा बनवायचा आहे ना, तेवढा आपल्याला गरम करून पाणी टाकायचं आहे. बघा, इथे गरम करून पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित गवार बटाटा मिक्स करून घेतलेला आहे. गवार बटाट्यामध्ये गरम करून पाणी टाकल्यामुळे बघा छान अशा रस्स्याला वरती तरी येते. त्याच्यामुळे गरम करून पाणी टाकायचं आहे. बघा, ही गवार बटाट्याची भाजी शिजण्यासाठी आपल्याला 10 ते 12 मिनिटं इतका वेळ लागणार आहे बरं का. बघा, गवारीमध्ये की नाही आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. 10 ते 12 मिनिटानंतर आपली मस्त चमचमीत गवार बटाट्याची बघा गावरान चवीची ते भाजी आपली बनवून तयार झालेली आहे. बघा, रस्सा तर बघा किती छान असा मस्त सुरेख आपली भाजी चवीला अप्रतिम अशी उत्तम झालेली बरं का. ही गवार बटाट्याची भाजी तुम्ही भाकरी, चपाती, भाताबरोबर कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. चवीला अप्रतिम अशी लागते. एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा. चला, जाता जाता आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. अजून कोणती रेसिपी पाहायची असेल तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.